जानकीने सिद्ध केलंय की ती या घरची सून आहे. मग सुगंधालाही अशी संधी द्या, तीही सिद्ध करून दाखवेल ना. आपण दोघं मिळून काहीही करू शकतो. फक्त मी जेव्हा सांगेन तेव्हा तू तयार राहा. हमें उग्रवादियों के एक ठिकाने के बारे में पता चला है. आज रात ही हम एक स्पेशल टास्क फोर्स वहां भेज रहे हैं. तनप्पा तुझा आता. अजून 10 मिनिटं बाकी आहेत. माझ्यानंतर महाद्या ड्युटी करेलच ना. महादे आज येणार नाही, त्याच्या बदली मला पाठवले. तुझा ठीक आहे. कोठी तू बाहेर जा. बाहेर जाऊन मला सिग्नल दे, मग मी याला घेऊन येते. बर. त्यात आमच्यापैकी एकाचे कपडे आहेत. ते कपडे घालून बाहेर या. त्यात एक मफलर पण आहे. तो तोंडावर बांधा. कुणाला काही संशय येता कामा नये आणि आपल्याला लगेच निघायचे. पण मी तुझं जन्मभर ऋणी राहीन. बाहेर जाऊन लोकांना एवढं नक्की सांगा की आम्ही सुद्धा माणसंच आहोत म्हणा. हे बघ, मी बाहेर गेल्यावर तुमच्यासाठी नक्की. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. लवकर चला. कोठी चल. याच्याकडे काय बघतेस बे? हा शेरपट मारणार होता मला. शेवटी तुमची सुटका नाहीच झाली. काय वाटेल ते झालं तरी मी याला इथनं बाहेर घेऊन जाणार आहे. काली गद्दार बापाची गद्दार पोरगी. नंदिनी शिवापात्रा. शिवाप्पा तिथं सरेंडर करतोय. तू इथं याला सोडव. चांगली गाडी चालवते बापाची. गद्दार मी नाही, तू आहेस काली. आमच्या सगळ्यांच्या पाठीत खंजीर खुपसलायस तू. तुला तर मी सोडणारच नाही. तू मला मारणार आहेस बे? या कोटीची मदत घेऊन. आधी नंदिनी मला माफ कर. तर मी आता या कालीला सोडणार नाही. माझ्या डोळ्यात देखत यांनी त्या भुऱ्याला आणि बकुळाला मारलं. त्यावेळेला काही करू शकलो नाही, पण आता ह्या काळीला मी सोडणार नाही. नंदिनी तू नरसिंहाला घेऊन निघून जा. मी बघतो कालीचं काय करायचं ते. कुठे ये दगा फटका करायचा प्रयत्न केलात ना, तर या कालीची खोपडी इथेच बाहेर काढीन. कोटी काली अरे मी काय सांगतोय ते ऐकून घे ना बे. बघ कोटी, मी आता
नंदिनी, नंदिनी उठ. नंदिनी उठ. आपल्याला इथून निघालं पाहिजे. उठ नंदिनी. नंदिनी. काली, शिवापा का राइट हैंड. पानी. काली, तुम्हारी हालत से तो नहीं लगता कि तुम बचोगे. सच सच बताओ, यहाँ पे हुआ क्या था? और मिस्टर किलेदार कहाँ है? नंदिनी, शिवाप्पाची मुलगी, ती नरसियाला घेऊन पळून गेली. शिवाप्पाने सांगितल्याप्रमाणे आम्ही नरसियाला सोडणार होतो. पण नंदिनी आम्हाला सगळ्यांना मारून नरसिंहला घेऊन गेली. काली, काली, काली. मरता हुआ आदमी कभी झूठ नहीं बोलता. उस लड़की के साथ जो भी उग्रवादी मिले उसे खत्म करता. वहिनी साहेब, एक महत्वाची बातमी आली आहे. काय झालं वागणेस काका? ते गेले होते जंगलात. काय झालंय तिकडे? हो, गेले होते. मेजर साहेबांचा फोन आला होता मला. त्यांना माहिती मिळाल्या ठिकाणीच उग्रवाद्यांचा तळ होता. मग पुढे काय झालं? मेजर साहेब म्हणाले त्यांचे जवान ज्या वेळेला तिथे पोहोचले त्यावेळेला तिथे नुकताच गोळीबार झाला होता. गोळीबार झाला होता म्हणजे? जे त्यांच्यातच झाला होता उग्रवाद्यांमध्ये. पण यांची टीम ज्या वेळेला तिथे पोहोचली त्यावेळेला तिथे काही उग्रवाद्यांच्या बॉडीज पडल्या होत्या. पण 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 काय वागणेस काका? पण साहेबांचा कुठेच ठाव ठिकाणा नव्हता. ठाव ठिकाणा नव्हता म्हणजे असं कसं होईल? म्हणजे त्यांच्या जवानांनी आसपासचा सगळा परिसर पिंजून काढला पण साहेबांचा कुठेच पत्ता नव्हता. असं कसं होईल वागणेस काका? ते ते तिकडेच कुठेतरी असले पाहिजेत. असं कसं होईल? काळजी करू नकोस. बघ, हे असंच धरून ठेव. सगळं व्यवस्थित होईल. आपण लवकरात लवकर इथून बाहेर पडू. जंगल भूल आहे. नाही आपण जाऊ शकणार लवकर. मी आता नाही चालू शकत. हे बघ, तू धीर सोडू नकोस. इच्छाशक्ती असेल ना तर माणूस वाईटातल्या वाईट प्रसंगातून बाहेर पडू शकतो. माझ्याकडे आता वेळ खूप कमी आहे. असं बोलू नकोस नंदिनी. इथून बाहेर पडल्या पडल्या तुला मेडिकल ट्रीटमेंट मिळेल. फक्त तू तुझी शुद्ध हरपू देऊ नकोस. तुमच्या लक्षात येत नाहीये का?
आमचे बाकीचे साथीदार तुम्हाला शोधायला बाहेर पडलेही असतील. आपण ज्या मार्गावरून जातोय तो मार्ग तू मला दाखवलास ना, जो त्यांना माहित नाही असं तू म्हणालीस ना, मग कसे सापडू आपण त्यांना? तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात टाकू नका. मी जी दिशा सांगितली तिथं चालत जा तुम्ही. मला राहू दे तिथेच. मी एकटे गेलात तर खूप लवकर जाल तुम्ही. नाही नंदिनी, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तू माझा जीव वाचवलायस आणि आता मला सांगतेस मी तुला असंच टाकून देऊ? कधीही शक्य नाही. माझ्यावर विश्वास ठेव नंदिनी, माझ्यावर विश्वास ठेव नंदिनी. आपण दोघेही या जंगलातून सुखरूपपणे बाहेर पडू. तुम्ही वाकनीस काकांना फोनवर जे बोलात ते सगळं खरं आहे? अनफॉर्चुनेटली मैडम, वो सच है. हमने आपके पति को ढूंढने की बहुत कोशिश की, लेकिन उनका कुछ पता नहीं चला. म्हणजे नक्की काय झालंय? हम जब वहां पहुंचे तो उग्रवादियों की लाशें बिखरी पड़ी थी. उन लाशों में शिवप्पा का राइट हैंड काली भी था. मुझे लगता है कि हमारे वहां पहुंचने से पहले उन लोगों में आपस में कोई मतभेद हुआ और मरते मरते काली ने हमें एक बात बताई. काय? उसने हमें बताया कि उन उग्रवादियों के बीच शिवप्पा की बेटी भी थी, जो मिस्टर किलेदार को कहीं और ले जाना चाहती थी. इसी बात को लेकर उन लोगों में गोलीबारी हुई, जिसमें काली भी मारा गया. और शिवप्पा की बेटी आपके पति को वहां से ले जाने में कामयाब हो गई. हे सगळं काय झालं आहे? मला काहीच समजत नाही. मुझे लगता है कि शिवप्पा सरेंडर कर रहा है, ये बात उनकी बेटी को गवारा नहीं थी, इसीलिए वो मिस्टर किलेदार को छोड़ना नहीं चाहती थी. पण गेली कुठे असेल ती? जंगलामध्येच की जंगलाबाहेर? नहीं मैडम, जंगल से बाहर जाने के चांसेस तो बहुत कम है, क्योंकि उनकी असली ताकत ये जंगल ही है. मग काय करणार आहात आता तुम्ही? यू डोंट वरी मैडम, मैं आज ही अपनी रेस्क्यू टीम उस जंगल में भेजता हूं. अगर आपके पति उस जंगल में होंगे तो हम उन्हें यकीनन ढूंढ निकालेंगे. जय हिंद. नरसिंह किलेदार यांच्या नाट्यमय अपहरण प्रकरणाने आता आणखीन एक अनपेक्षित वळण घेतलं आहे. इतके दिवस नरसिंह किलेदारांना ज्या ठिकाणी बंदिस्त करून ठेवण्यात आलं होतं त्या जागेचा शोध लावण्यात बीएसएफच्या जवानांना आज अखेर यश आलं. परंतु आश्चर्याची बाब अशी की जेव्हा बीएसएफच्या जवानांनी उग्रवाद्यांच्या या तळावर हल्ला चढवला तेव्हा नरसिंह किलेदार यांना आधीच तिथून गायब करण्यात आलं होतं. त्यांना शोधण्यात बीएसएफच्या जवानांना यश आलं. अधिकाऱ्यांनी नकार बघा दिला. की काय काय दाखवत आहेत. माझ्या खोलीत बसून बघत होतो, म्हणलं तुम्हाला बी सांगा. गूढ होत चाललंय हे निश्चित. अरे बंद का केला? लाव की. कळतच नाही हे सगळं काय चाललंय. म्हणजे नरसिंह तिथे नव्हताच? अरे मग गेला कुठे हा? एवढी जागा शोधूनही तो सापडला नाहीच. कोणीतरी फितूर असेल का गात्या? फितूरच असेल, नाहीतर त्या जवानांनी तिथे छापा घालायच्या आधी दादा गायब झाला म्हणजे दुसरं काय ग? अरे पण म्हणजे हा लपंडाव किती दिवस चालणार? आणि कोणीतरी फितूर असेल तर प्रत्येक वेळेलाच त्यांना हल्ल्याची खबर मिळणार. म्हणजे मग दरवेळेला ते नरसिंहाला तिथून हलवणार. आत्याजी, अगं हे बघ, खरी परिस्थिती काय आहे कोणालाच माहिती नाहीये. कदाचित ही ती जागा नसेलच जिथे बाबांना ठेवलं असेल. बाबा कदाचित दुसरीकडेच कुठेतरी असतील. मी काय म्हणतो, इथं चर्चा करण्यात काय अर्थ आहे? इथं दादाला ठेवलंय, ती जागा त्यांनाच माहित नव्हती आणि जागा सापडली तर दादा सापडणार. आता असं कसं होईल? मी तर म्हणतो हे छापा पडला काय ते हल्ला केला हे सगळंच खोटं असणार. परशु काय बोलतोयस तू?
असं कसं होईल? अरे म्हणजे काय म्हणता, आता सापडायला नको, आजूबाजूला कुठेतरी सापडला पाहिजे की नाही. मला तशी खरी बातमी लागलेली आहे. म्हणजे त्यांच्या त्या मोरक्यानं पोलिसांना सरेंडर केलं की नाही, ते त्या लोकांनी आवडलेलं नाही. मग पुढचं काय घडायच्या त्यांनी दादाचा बहुतेक गेम. परशु, असा पुन्हा साधा विचार जरी करशील ना तरी मी विसरून जाईन तू माझा भाऊ आहेस म्हणून. अरे स्वतःच्या भावाबद्दल असं बोलायला लाज नाही वाटत तुला? निदान ज्याच्या जीवावर तू पोसला जातोयस एवढं आठवून तरी गप्प राहा. परशू काका तू प्लीज जा इथून. जातो आपुलकीनं काय सांगायला गेलो नाही. पुढं असं जर काय खरंच घडलं तर मनाची तयारी नको का करायला? परशू तुला जा याचा अर्थ कळतो? जा म्हणजे जायचं, कळते एवढं. आपुलकीनं काय बोलायला गेलो जेव्हा तेव्हा माझ्यावर उलटत आहे. सावत्र भाऊ आहे ना मी. वामन काय करायचं रे या परशूत? हॅलो. हा जानकी, अगं अगं काय चाललंय तिकडे? आम्हाला इथे काही कळायला मार्ग नाही आहे ग. सगळेजण काळजीत आहोत आम्ही. मला फोन दे. हो हो जानकी, अगं वामनला बोलायचंय तुझ्याशी. हा थांब थांब, सगळं विचारून घे. काल फोन का लागला नाही ते सुद्धा विचार. विचारतो. हॅलो जानकी. हां वामन बोलतोय. काय ग? हां नाही न्यूज बघितल्यापासून आम्ही फोन करतोय तुला, तुझा फोन लागत नाही अजिबात. बंद ठेवला होतास का? नाही, पण मी फोन चालू ठेवूनच झोपले होते. म्हणजे रात्री कधी यांच्याबद्दल काही कळू शकतं ना. उशाशीच होता फोन माझ्या. मग का लागत नव्हता कोणास ठाऊक. बरं ते सगळं जाऊ दे. काय झालंय तिकडे नेमकं सांगतेस का? अगं इथे टीव्हीवर सुद्धा सगळ्या अर्धवट बातम्या दाखवत आहेत. कुठे आहे दादा? जानकी खरंच काय चाललंय तिकडे? नाही कळलंय. म्हणजे जवान त्यांना शोधायला जंगलामध्ये गेले होते, पण हे नाही मिळालेत अजून. हे कुठे काही माहिती नाहीये. आणि काय एवढंच माहितीये मला. आज पुन्हा मेजर विक्रम जाणार आहे त्यांना शोधायला. थोड्या वेळाने ते येतील इकडे कदाचित. मला जसं काही कळेल ना तसं मी तुम्हाला फोन करून कळवते. ठेवू? ठेव. आणि ऐक, हे बघ, काळजी घे स्वतःची. हां, आणि काहीही नवीन घडलं कळलं तर स्वतःहून फोन करून कळव आम्हाला. हो नक्की कळवते. ठेवू? हां बाय. काय झालं रे? काय म्हणाली? काही नवीन नाही. जे इथे टीव्हीवर दाखवत आहेत तेच. शोध चालू आहे म्हणे. मग आता काय करणार आहेत ते? आज पुन्हा एकदा जंगलात शोधायला जाणार आहेत म्हणाली. परमेश्वरा का अंत पाहतोयस रे?